तोच राहणार आहे फुले शाहू आंबेडकरांचा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा मार्ग राहणार आहे। गोरगरिबांसाठी आम्ही काम करणार आहोत, आदिवासींसाठी काम करणार आहोत, दलितांसाठी काम करणार आहोत, भटक्या विमुक्त ओबीसींसाठी काम करणार आहोत, सर्व ओपनसाठी सगळ्यांसाठी काम करणार। स्वराज स्वातंत्र्याची फळं जी आहे प्रत्येकाला मिळाली पाहिजे। केवळ कुठलाही समाज हा मागे राहता कामा नये। आणि म्हणूनच आपण पाहिलं काही दिवसापूर्वी जे आहे जसे इतरांचं सुद्धा जे महामंडळ निर्माण झाली तसं आपण मुस्लिम समाजासाठी सुद्धा महामंडळ निर्माण करण्याचं काम करतो। त्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे। त्यांच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे। बाकी तर काम करायचंच आहे। कुठे रस्ते करायचे आहेत, कोणाचे पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, शाळेचे प्रश्न सोडवायचे आहेत, आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत। प्रश्नाला काही कमी नाही आपल्याकडे, परंतु ते प्रश्न सोडवताना सुद्धा आणि विकास करीत असताना सुद्धा त्याचं मुख्य जे आहे ध्येय हा सामान्य माणूस असला पाहिजे हे लक्षात ठेवूनच विकास केला पाहिजे। त्याला सामान्य माणसाचा जो आहे त्या विकासामध्ये तो दृश्यमान झाला पाहिजे। हेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे। या निवडणुकीला आपण सगळे सामोरे जात आहोत। होय, आम्ही बरोबर आहोत। भाजप आहे, शिंदे शिवसेना आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहे आणि काही चूक नाही आहे। शिवसेनेबरोबर जर आम्ही सरकारमध्ये जाऊ शकतो तर इकडे काय जाऊ शकत नाही। इथे पण शिवसेना आहे, पण आमचा पक्ष वेगळा आहे। काय काय लोक म्हणतात तुम्ही भाजपात गेले, अरे आम्ही भाजपात नाही गेलो, सरकारमध्ये गेलो। ज्या वेळेला मागचं सरकार होतं शिवसेनेत गेलो नव्हतो। शिवसेनाचे जे उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये आम्ही गेलो होतो, पण आमचा पक्ष जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच होता आणि आज सुद्धा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सेपरेट काम करतो। त्यामुळे कुठे संभ्रम असण्याचं काहीही कारण नाही की आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो। आमच्या ज्या काही व्हॅल्यूज आमच्या काही बदलल्या का, आमची आयडिओलॉजी काही बदलली का? नाही, आमची आयडिओलॉजी काही बदललेली नाही। परंतु राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेला आपण विचार करत असतो, पावलं उचलत असतो, त्या त्या वेळेला विकास हा समोर ठेवावा लागतो। मग विकास हा तुमच्या रायगडचा असेल, महाराष्ट्राचा असेल, देशाचा असेल। ज्याप्रमाणे तुमच्या महाराष्ट्रातील या विकासाच्या वेगवेगळे हे आमचे खासदार काम करणार आहेत, त्याचबरोबर देशाचा विकास करायचा असेल तर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बरोबर सुद्धा आपल्याला त्यांचे हात बळकट करावे लागतील आणि हे लक्षात ठेवूनच जे आहे आपण सगळे काम करतो आहोत। आता या सगळ्यामध्ये आपण सगळे पाहिले की आपल्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या समाजाचे लोक आहेत, सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये जे आहे वेगळेपण दाखवायचं काही कारण नाही। मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा। हा एकाच भावनेने जे आहे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे। आपल्याला सगळी माणसं आहेत, सगळे या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सगळ्यांचंच रक्त सांडलेलं आहे, सगळ्यांनी त्रास भोगलेला आहे आणि म्हणून त्या स्वातंत्र्याची फळं सुद्धा जो आहे प्रत्येक समाजाला, लहान सहान लोकांना, अगदी मायक्रो कम्युनिटी असेल त्यांना सुद्धा जे आहे त्या स्वातंत्र्याची फळं मिळाली पाहिजे, त्या सुराज्याची फळं मिळाली पाहिजे। त्यासाठी हा जाहीरनामा आहे। तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, जो बेरोजगारांच्या बाबतीत बोलतो आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, महिलांच्या बाबतीत बोलत आहेत। सगळ्या प्रश्नाला जे आहे स्पर्श करणारा असा हा जाहीरनामा आहे। त्या जाहीरनाम्यामध्ये कुणालाही कमी लेखलेलं नाही। समान वागणूक जे आहे देण्याचा प्रयत्न जो आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि म्हणूनच हा जाहीरनामा यापुढे सुद्धा, हा जाहीरनामा म्हणजे फक्त एक पुस्तक आहे नुसतं आपलं न वाचता ठेवून दिलं असं नाही।
तर ते वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना केवळ खासदार केवळ मंत्री न्याय देऊ शकणार नाही, तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर काम केलं त्या जाहीरनाम्यानुसार तरच त्याला आपण न्याय देऊ शकणार आहोत. आणि ते न्याय देण्याचं काम यापुढे आपल्याला करायचं आहे. त्या अगोदर आता ह्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये आपल्याला आपल्यातले सगळे मतभेद जे आहेत बाजूलाच ठेवावे लागते. पक्षामध्ये मतभेद नको. तू मोठा मी मोठा, तू स्टेजवर आहे मी स्टेजच्या खाली आहे, काय नाही. तुम्ही सांगितलं आम्ही पण स्टेजच्या खाली बसून तुम्ही बसा, पण पक्षासाठी शिस्तबद्ध काम करा. राग रुसवे सोडून द्या. सगळ्यांना जोपर्यंत बरोबर घेत नाही तोपर्यंत निवडणुकांमध्ये जे आहे यश मिळणं सुद्धा कठीण होतं. काही काही वेळा काही अडचणी येतात, त्या अडचणी ज्या आहेत मागे टाकत ज्या आहेत पुढे पावलं टाकावी लागतात. तिथेच बसावं लागत नाही दळूबाई दळू दळूबाई दळू करत. जे झालं ते झालं. आणि म्हणून आपण सगळे इथे आलात, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आता